नेक्स्ट हेडिंग द्या, वाईल लूप विथ एल्स पार्ट. विजिबल आहे ना? वाईल लूप विथ एल्स. सगळं आपण आता हे वरचा पार्ट स्किप करतो आणि परत आय पासून चालू करतो. आय इक्वल टू 0 सेट करतोय. ठीक आहे. वाईल लूपला स्टार्ट करण्यासाठी कंडिशन सेट करतोय. आपली स्मॉल कंडिशन घेतो, जास्त बिग नाही. काय करणार मी आता, प्रिंट आय करतोय आणि आयची व्हॅल्यू पण काय करतोय, इन्क्रीज करतो. ठीक आहे. चालेल. ह्यालाच लिहिण्याची ना आपल्याकडे अजून एक पद्धत असते. असाइनमेंट ऑपरेटरमध्ये मी तुम्हाला दाखवली नाही, पण इथं तुम्हाला शो करतोय. हा जो तुम्ही आय प्लस इक्वल टू 1 लिहिताय, हां, आय प्लस और इक्वल टू 1 लिहिताय, त्यालाच तुम्ही काही अशा पद्धतीने पण लिहू शकतो. चला इथं लिहितोय आय इक्वल टू आय प्लस 1. लक्षात येतोय? हां, आय इक्वल टू काय लिहितोय मी, आय प्लस 1. आता हा जो लाईन लिहिलेली ना, ह्याचाच अल्टरनेट समजा, आय प्लस और इक्वल टू 1 लिहा किंवा आय इक्वल टू आय प्लस 1 लिहा, एकच गोष्ट आहे, त्याच्यात काही डिफरन्स नाही. लक्षात येतोय? सो आय इक्वल टू आय प्लस 1चा अर्थ पण काय झाला, बेसिकली आयमध्येच आयची व्हॅल्यू काय 0, 0 प्लस 1 काय होणार, 1 होणार, आणि आयमध्येच तो काय झाला, परत एकदा स्टोअर झाला. सो तुम्ही अशा पद्धतीने पण कोड लिहू शकता. तुम्हाला जर का डोक्यामध्ये हाच पॉईंट बसला असेल, आय प्लस और इक्वल टू 1, तर त्यालाच फॉलो करा. ठीक आहे. काहीतरी नवीन तुम्हाला दाखवायचं म्हणून तुम्हाला हा पार्ट पण मी काय केलेलं आहे, शो केलेला. हा झाला माझा वाईल लूप. ठीक आहे. आता आपण काय करणार, जिथं वाईल लूप होता तिकडंच एल्सला राईट करायचे. वाईलच्या लाईनमध्येच एल्सला आपण काय करणार आहे, राईट करणार आहे, आणि त्याला आता प्रिंट करणार. आलं तुमचं 0, 1, 2 आणि लूप कम्प्लिटेड सक्सेसफुल. सो याच्यामध्ये पण 3 मेथड्स आहे. जसे इथं मी तुम्हाला 3 मेथड्स दाखवले होते. एल्स पार्ट इज एक्झिक्युटेड वेन युअर लूप इज कम्प्लिटेड सक्सेसफुल, म्हणजे तुमचं लूप पण चालला आणि एल्स पार्ट पण चालला. लक्षात येतं आहे? आणि इथं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एल्स पार्ट इज एक्झिक्युटेड वेन युअर लूप इज नॉट एक्झिक्युटेड. म्हणजे कसं, जर का वाईल लूप तुमचा नाही पण रन झाला, वाईल लूप तुमचं एक्झिक्यूट नाही पण झाला, तरीसुद्धा काय असेल तुमचं, एल्स पार्ट काय होणार, तुमचं इथं एक्झिक्यूट होणार. कसं दाखवू शकतो मी त्याला, एल्स स्टेटमेंट घेतोय परत. हे तुमची मेथड 1. बरोबर. सेकंड मेथड काय होती त्याच्यामध्ये, वाईलला जर का मला स्टार्टच नसेल करायचं तर काय करू शकतो, फॉल्स करून एक मेथड आहे. हां, नाहीतर मी इथं काय करतोय, नवीन क्रिएट करतोय जे इक्वल टू 0. हां, त्याची कंडिशनच अशी सेट करणार मी, जे की कधी ते ट्रूच होणार. काय करू शकतो मी, जे ग्रेटर देन 5 असं मी सेट केलं. काय आता याचा अर्थ, 0 ग्रेटर देन 5 आहे का, नाही. कंडिशन काय झाली, ऑटोमॅटिक तुमची फॉल्स झाली. मग काय करणार, प्रिंट करणार जेला. ठीक आहे. आणि जे आता तुम्ही अपडेट करा नका करू, कारण वाईल लूप तुमचं स्टार्टच होणार नाही. पण प्रॉपर वे काय की तुम्ही जेला नेहमी अपडेट करत जा. जे पण तुम्ही कंडिशन सेट करताय ती कंडिशनमध्ये तुमचं जे डेटा आहे त्या कंडिशनमध्ये डेटा नेहमी तुमचा अपडेट झाला पाहिजे. ठीक आहे. सो अपडेट करा. एल्समध्ये आपण काय लिहिणार आहे, परत एकदा सेम तो स्टेटमेंट जो इथं दिला होता. काय झालं, हा पहिलं लूप तुमचं, पहिली मेथड चालली, लूप कम्प्लिटेड सक्सेसफुल, इथपर्यंत आउटपुट आलं. सेकंड याच्यामध्ये तुमचं लूप तर स्टार्टच नाही झाला. पहिली गोष्ट, लूप तुमचं स्टार्टच नाही झालं, वाईल लूप इथं तुमचं स्टार्ट होतच नाही आहे. त्या केसमध्ये पण एल्स काय झालं, तुमचं एक्झिक्यूट झालं. तिसरं मेथड काय होतं, सेम. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. बरोबर. तिसरी मेथड इम्पॉर्टंट आहे सगळ्यात.
पहिले दोन तर तुम्हाला समजलेच आहे. तिसऱ्या मेथडला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. काय तिसरी मेथड? एल्स पार्ट इज स्किप बाय द पायथन बिकॉज ऑफ ब्रेक कीवर्ड. म्हणजे की जेव्हा तुम्ही ब्रेक कीवर्डला यूज करणार तुमच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा काय होईल तुमचं एल्स पार्ट तुमचं काय होईल तिथं स्किप होणार. एल्स पार्ट कधी स्किप होईल? जेव्हा तुमच्या लूपच्या आतमध्ये तुम्ही ब्रेकला यूज करता. आता ठीक आहे, वाईल के लेस देन 5 ला आपण काय करू आता एल्समध्ये राईट करू. नंतर तुमचं स्टेटमेंट. तुम्ही बघू शकता पहिल्यांदा तुमचं लूप चालू झाला, पहिली मेथडचं लूप चालू झाला, आय लूप तुमचं चालू झाला, 0 1 2 प्रिंट केला, लूप कम्प्लिटेड सक्सेसफुली जो हा होता. त्याच्यानंतर जे लूप बनवलं होतं आपण, बरोबर, जे लूप बनवलं होतं त्याच्यामध्ये पण तुमचं एल्स पार्ट एक्झिक्यूट झाला, पण वाईल लूप तर कधी तुमचं स्टार्टच झालं नाही. तिसऱ्या मेथडमध्ये तुमचं वाईल लूप स्टार्ट झाला, पण ब्रेकनी काय केलं, त्या वाईल लूपला स्टॉप केलं. एक पॉईंट नंतर त्यांनी काय केलं, ब्रेकनी स्टॉप केलं. 0 प्रिंट झाला, 1 पण प्रिंट झाला, 2 पण प्रिंट झाला, पण केची व्हॅल्यू जेव्हा 3 झाली तेव्हा काय झालं, पायथननी त्याला स्टॉप करून दिलं. पण एल्सला सुद्धा त्यांनी काय केलेलं नाही, इथं एक्झिक्यूट नाही. तीनच केसेस जे फॉर लूपमध्ये दाखवले होते, सेम तेच वाईल लूपमध्ये होतं. फक्त सिंटॅक्स काय चेंज झालं, तुमचं वाईलचं सिंटॅक्स चेंज झालं. तिथं फॉर लूप होतं, इथं वाईल लूप. नोट डाऊन करा व्यवस्थित. तिन्ही पण मेथड अंडरस्टँड करा. तुमचे अटेंडन्स मार्क करा. काल प्रेझेंट होते, काल नव्हते, काल अक्षर ठीक आहे. तू होता का? तू पण होता. कालची आणि आजची दोन्ही याच्यामध्ये तू आजची ना समजलं विथ एल्स कसं आहे. आपण जाऊ पुढं.
नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला आता शेवटचा कन्सेप्ट वाईल लूपमध्ये. वाईल नेस्टेड वाईल लूपचा व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. नेस्टेड वाईल लूपमध्ये पुढचा कन्सेप्ट आहे रेडी. फॉर लूप तर इझिली आपण बिल्ड केलं. फॉर आय इन रेंज, त्याच्या आतमध्ये जाऊन फॉर जे इन रेंज आणि प्रिंट केले आपण डेटा, बरोबर. पण आता आपण काय करणार आहे, नेस्टेड वाईल लूपसोबत आता डील करणार. ठीक आहे. सो नेस्टेड वाईल लूपला जर का क्रिएट करायचं असेल, अर्थ तर सेमच आहे नेस्टेडचं. एका लूपच्या आतमध्ये अजून एक लूपला कन्सेप्टला डिराईव्ह करायचं, बरोबर. सो सगळ्यात पहिले तर आपण आपलं मेन लूप तयार करून घेऊ. सगळ्यात पहिले आपण कोणतं लूप बनवू, आपलं मेन लूप बनवू. सो आपण काय लिहिणार इथं, आय इक्वल टू 0 खाली येतोय. आय इक्वल टू 0 नंतर काय सेट करणार इथं, वाईल आय सिम्पल ठेवू आपण लेस देन 3 कोलन, आणि त्याच्या आतमध्ये आता मी काय करणार, सेकंड लूप माझं इथं काय करणार मी डिराईव्ह करणार, बरोबर. सो नीट लक्ष द्या. जे इक्वल टू 0, आता जे इक्वल टू 0 आहे त्याला आपण इथं डिक्लेअर नाही करणार. नीट लक्ष द्या. जे इक्वल टू 0ला इथं डिक्लेअर नका करू. जिथं त्याचा लूप प्रेझेंट आहे ना तिथंच त्याला काय करा, घेऊन जा. कारण तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी तो जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित, जिथं त्याचं लूप प्रेझेंट आहे, बरोबर, त्याच्यावरती त्याचं व्हेरिएबल पण डिक्लेअर करा, बरोबर. सो जे इक्वल टू 0ला आपण कुठं घेऊन जातोय, लूपच्या आतमध्येच आपण घेऊन जातोय. खाली त्याच्याच खाली बरोबर काय करतोय, वाईल जे लेस देन काय करतोय, तिथं पण 3 ठेवतोय, कोलन लावतोय, आणि त्याच्या आतमध्ये आपण काय करणार आहे, प्रिंट करणार आहे कुणाला, आय कॉमा जे. लक्षात येतोय, समजलं इथपर्यंत कसं कोड आता रन केलेलं आहे. सगळ्यात पहिले आय इक्वल टू 0 सेट केलं आहे. का सेट केलं, कारण हा लूप माझा इनिशियल स्टार्ट झाला पाहिजे, बरोबर. हा आय इक्वल टू 0 का सेट केलं, कारण हा इनिशियल माझा हा लूप स्टार्ट झाला पाहिजे. हां, 0 लेस देन 3 असेल तेव्हाच माझं या वाईल लूपला स्टार्ट भेटणार. जोपर्यंत हा माझा जो मेन लूप आहे, जो बाहेरचा लूप आहे सगळ्यात, तोच लूप जर का स्टार्ट नाही झाला तर आतमधलं लूप तरी स्टार्ट होईल का, पायथन आतमध्ये एंटरच करणार नाही ना, पायथनला आतमध्ये तर घेऊन जावं लागेल. सो त्याच्यासाठी पहिले हा वाईल लूप स्टार्ट करावा लागेल. सो मी इथं हा वाईल लूपला काय केलेलं आहे, आता स्टार्ट केलेलं आहे. 0 लेस देन 3 आहे का, आहे. तो पायथनला कुठं एंट्री भेटली, या वाईल लूपच्या आतमध्ये एंट्री भेटली, बरोबर. आतमध्ये येऊन तो काय बघतोय, अजून एक व्हेरिएबलचं नाव काय, जेमध्ये डेटा कोणतं स्टोर आहे, 0, म्हणजे जे इक्वल टू 0 नावाचं व्हेरिएबल डेटा असं काय केलेलं आहे प्रोग्रॅमरने इथं क्रिएट केलं. आता तो कुठं जाणार, नेक्स्ट लाईनवरती जाणार. नेक्स्ट लाईन कोणती तुमची 73, त्याच्यामध्ये तो काय बघतोय, वाईल लूप आहे परत, म्हणजे अजून एक वाईल लूपला मला आता काय करावं लागेल, स्टार्ट करावं लागेल. करतोय काय, तो स्टार्ट होणार का वाईल लूप स्टार्ट, बरोबर. जेची व्हॅल्यू काय, 0 लेस देन 3ला तो चेक करणार. 0 लेस देन 3 जसं चेक झाला, पायथन कुठं जाणार, लूपच्या आत जाणं. कोणत्या, या लूपच्या आतमध्ये, जे लूपच्या आतमध्ये जाणं. जसं जे लूपच्या आतमध्ये पायथनने एंट्री घेतली, काय दिसतोय त्याला, प्रिंट आय कॉमा जे दिसतोय ना, प्रिंट आय कॉमा जे. मग काय प्रिंट होणार, 0,0 प्रिंट होणार, 0,0 प्रिंट होणार. लक्षात येते. आता काय होईल, लूप स्टॉप होईल. अपडेट नाही केले, लूप कसं स्टॉप होणार, लूप तर इन्फिनिटीमध्ये गेला ना इथं तर. कारण नेहमी एकदा लूपला स्टार्ट भेटलं, नीट लक्ष द्या, एकदा लूपला स्टार्ट भेटलं तो स्टॉप कधी होणार, जेव्हा त्याची कंडिशन फॉल्स होणार. आणि ती कंडिशन तुम्हाला फॉल्स करायची, तर ती कंडिशन कशी फॉल्स होईल, लूप आता स्टॉप नाही होणार, लूप परत वाईलकडे जाणार, या वाईलकडे येणार आणि चेक करणार. जेला कोणती व्हॅल्यू आहे, 0च आहे, तो 0लाच परत चेक करत बसणार. 0 लेस देन 3 आहे, परत खाली येणार, प्रिंट आय कॉमा चेक करणार, परत वरती जाणार, 0 लेस देन 3 चेक करणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, जेला अपडेट करावं लागेल ना. हां, जेची व्हॅल्यू काय होणार, अपडेट होणार. लक्षात येतोय, जेची व्हॅल्यू काय झाली इथं, अपडेट झाली. आता जेची व्हॅल्यू काय होणार तुमची, 1 होणार. मग परत 1ला घेऊन कुठं जाणार, तो वाईल लूपकडे. हा, या वाईल लूपकडे डायरेक्टली तो जाणार का, कारण पहिल्यांदा त्याच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी काय, पायथनसाठी हा जेव्हा वाईल लूप चालू झाला त्याच्या आतमधलं जेवढं पण कोड होतं तर सगळ्या कोडचं एक्झिक्युशन मला कंप्लीट करायचं आहे, आणि तेव्हाच मी या वाईल लूपकडे जाऊ शकतो.
लक्षात आहे, पायथनला काय शिकवलेलं आहे, जेव्हा तुमचा हा वाईल लूप स्टार्ट झाला, पहिलं वाईल लूप जो स्टार्ट झाला, तर त्याचं प्रायोरिटी काय, त्याच्या आतमध्ये जायचं, त्याच्या आतमध्ये जेवढं पण कोड लिहिलेलं असेल त्याचं एक्झिक्युशन पूर्ण केल्याशिवाय त्याला या वाईल लूपकडं एंट्री नाही. लक्षात येतं, या वाईल लूपकडं त्याला एंट्री कधी भेटेल, जेव्हा हा पूर्ण कोड त्याच्यासाठी एक्झिक्यूट होईल. लक्षात येतं, आणि पूर्ण कोडचं एक्झिक्युशन म्हणजे काय, पूर्ण वाईल लूपचं एक्झिक्युशन पण त्याच्यामध्ये आलं ना. जेव्हा मी म्हणतोय पूर्ण कोडला एक्झिक्यूट करा, तर पूर्ण कोडचं एक्झिक्युशन म्हणजे काय, पूर्ण वाईल लूपचं एक्झिक्युशन. वाईल लूप पण पूर्ण एक्झिक्यूट झाल्यानंतरच हा स्टेटमेंट आहे ना, पूर्ण कोड एक्झिक्यूट झाला, तेव्हाच त्याला काय भेटली, इथं एंट्री भेटली परत. सो हा वाईल लूपचं एक्झिक्युशन पहिल्यांदा पूर्ण होईल. आता हा वाईल लूपचं एक्झिक्युशन कधी पूर्ण होईल, जेव्हा त्याची कंडिशन बाबा फॉल्स होईल. जोपर्यंत त्याची कंडिशनच फॉल्स होणार नाही तोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन काय राहील, चालूच राहील. सो आता 1 झाला आयची व्हॅल्यू, जेची व्हॅल्यू 1 झाली, पायथन कुठं गेला, परत याच वाईल लूपमध्ये आला, 1 लेस देन 3 चेक केला, खाली आला, आयची व्हॅल्यू काय राहील, 0च राहील, बरोबर ना, कारण तो या लूपकडे गेलाच नाही ना अजून. म्हणून आयला तो जो घेऊन आला होता, आयची व्हॅल्यू जी ती घेऊन आला होता आतमध्ये, तीच सेट राहणार त्याची, म्हणजे आय 0 सेट राहील आणि जे काय राहील 1, 0 1 तुमचं काय होणार आता प्रिंट. आता एकदा की 0 1 तुमचं प्रिंट झाला, त्याच्यानंतर जे परत तुमचं अपडेट होईल, जे परत एकदा तुमचं अपडेट होईल, आणि जे काय होईल आता 2 होईल, 2ला घेऊन कुठं जाणार, परत इथं वाईलमध्ये परत खाली येणार, 0 2 प्रिंट करणार, जेची व्हॅल्यू 3 करणार, 3ला घेऊन इथं चेक करणार, कंडिशन काय झाली, फेल झाली, म्हणजे हा वाईल लूप तुमचं स्टॉप झाला. आता काय झाला पाहिजे, आता वरती या वाईल लूपकडेच गेला पाहिजे, आणि या वाईल लूपकडे गेल्यानंतर काय होतं, आयची व्हॅल्यू काय 0च आहे, आयची व्हॅल्यू पण अपडेट करावी लागेल ना. सो जिथं तुमचं आता कुठं अपडेट करायची आयची व्हॅल्यू, या वाईल लूपच्या आतमध्ये, या वाईल लूपच्या आतमध्ये, वरच्या वाईल लूपच्या आतमध्ये हे करावं लागेल, म्हणजे की लक्षात येतोय, जेची व्हॅल्यू कुठं अपडेट झाली, त्याच्या वाईल लूपच्या आतमध्ये अपडेट झाली, आणि हा जो लूप होता त्याची आयची व्हॅल्यू कुठं अपडेट झाली, याच आयची व्हॅल्यू जर का मी इथं आतमध्ये अपडेट केलं तर काय उपयोग आहे का त्याचा, नाही ना. जर का सपोज आयची व्हॅल्यू याच्या आतमध्ये अपडेट पण झाली तर तुम्हाला 0 नाही भेटणार, आयची व्हॅल्यू जर वेळेस अपडेट होऊन काय होणार होती, एक्झिक्यूट होणार, आणि ॲट द एंड काय होईल, तो जो I3 असणार आहे ना, जो I3 होईल ना, तो डायरेक्टली इथं चेक केला जाईल. आपल्याला तसं नाही पाहिजे ना, आपल्याला 1ला पण घ्यायचं आहे, मग परत एकदा जे लूपला पूर्ण फिरवायचं आहे, मग आयला 2 म्हणून घ्यायचं आहे, परत एकदा खाली जाऊन जे लूपला पूर्णपणे एक्झिक्यूट करायचं आहे, असं आहे ना आपलं कन्सेप्ट. सो त्या केसमध्ये आय कुठं अपडेट होणार तुमचं, इथं या वाईलच्या लाईनमध्येच, आणि जे कुठं अपडेट होणार त्या लूपच्या आत, आय कुठं अपडेट होणार, वाईल आयच्या आतमध्ये, म्हणजे जो आय वाईल लूप आहे त्याच्याच आतमध्ये तुमचं आयला अपडेट केलं पाहिजे, आणि जेला कुठं अपडेट करायचं, जे लूपच्या आतमध्ये. आलं तुमचं आउटपुट सक्सेसफुल, आणि एक्झिक्युशन पण तुमचा काय झाला, इथं स्टॉप झाला. सेम जसं फॉर लूपचं एक्झिक्युशन होतं, सेम तसंच वाईल लूपचं एक्झिक्युशन, फक्त सिंटॅक्स इथं बदलणार, कारण फॉरचं सिंटॅक्स वेगळं होतं, वाईल लूपचं सिंटॅक्स वेगळं, बाकी वर्किंग तर सेमच आहे. फॉरमध्ये पण तुम्हाला ह्याचा उत्तर येत होते जेव्हा मी तुम्हाला इथं दाखवलं होतं, हा लक्षात येते, आणि वाईल लूपमध्ये पण सेम तोच आन्सर येतो, फक्त वर्किंग वेगळं, सिंटॅक्स वेगळं म्हणून तुम्हाला हा कोड वेगळं दिसत असणार, पण वर्किंग दोघांची पण काय सेमच. सेम तसंच तुम्ही त्याच्या आतमध्ये अजून एक लूपला घेऊन जाऊ शकता, जे लूपच्या आतमध्ये अजून एक लूपला टाका, त्या लूपच्या आतमध्ये अजून एक लूप टाका, तुमची ती जी स्टेप्स आहे ते नेहमी तुमचं चालत असेल पुढं.
समजलं? नेस्टेड वाईल लूप. हां, त्याच्यामध्ये कोणतं पण लूप असू द्या, नेस्टेड लूपचा कन्सेप्ट सांगतो मी. आता नेस्टेड फॉर लूप नाही म्हणत आहे मी, नेस्टेड वाईल लूप नाही म्हणत आहे मी, नेस्टेड लूप म्हणतो आहे फक्त. नेस्टेड लूपचा अर्थ काय? एका लूपच्या आतमध्ये अजून एक लूप राईट करायचं. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेस्टेड लूपसाठी. मग ते कोणतं पण नेस्टेड लूप असू द्या, नेस्टेड फॉर लूप असू द्या, नेस्टेड वाईल लूप असू द्या, तुमचा जो आउटर लूप असतो, तुमचा जो पण आउटर लूप असतो, त्या आउटर लूपच्या आतमध्ये एक इनर लूप असतो. स्टोरी कशी आहे त्याला अंडरस्टँड करा. हां, एक असतो आउटर लूप आणि त्याच्या आतमध्ये असतो त्याचं इनर लूप. ठीक आहे, मग असा आउटर इनर किती पण असू शकतात तुमची. लक्षात येतं? आउटर इनर असं तुमचं किती पण असू शकतं, बरोबर. सो त्या आउटर आणि इनरमध्ये काय वर्किंग चालतोय ते समजायचं. त्या आउटरच्या प्रत्येक डेटासाठी, त्या आउटरच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी इनर लूप स्वतःला पूर्णपणे कम्प्लिटली रन करणार. बस एवढी स्टोरी त्याची. लक्ष द्या, नेस्टेड लूप्समध्ये मग ते कोणतं पण नेस्टेड लूप असू द्या, तुमचं नेस्टेड फॉर, नेस्टेड वाईल. नेस्टेडचा अर्थ काय? एका लूपच्या आतमध्ये अजून एक लूप बनवणं. आणि सेकंड पॉईंट काय सांगतोय मी, जो पण तुम्ही नेस्टेड लूप राईट करताय त्या नेस्टेड लूपमध्ये एक असणार तुमचं आउटर लूप, एक असणार तुमचं इनर लूप. प्रत्येक आउटर आणि इनरमध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आउटर आणि इनरमध्ये आउटरच्या प्रत्येक डेटासाठी, आउटरच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी इनर लूप स्वतःला पूर्ण फिरून घेणार. इनर लूप तुमचं स्वतःला पूर्णपणे फिरून घेणार आहे त्या डेटासाठी, त्याच्या प्रत्येक डेटावरती तो असाइन करणार. असं सांग, इनर लूपच्या प्रत्येक डेटा एक्झिक्यूट केलं जाणार आहे तुमचं त्या एका आउटर लूपच्या व्हॅल्यूसाठी. आउटर लूपच्या एका व्हॅल्यूसाठी इनर लूप स्वतःच्या सगळ्या व्हॅल्यूजला एक्झिक्यूट करतो. अजून सिम्पल, आउटर लूपच्या एका व्हॅल्यूसाठी इनर लूप स्वतःच्या सगळ्या व्हॅल्यूजला एक्झिक्यूट करतो, असं समजा. एवढंच आहे. आणि असे आउटर इनर म्हणजे काय सांगतोय बेसिकली, आता हा जो कोड आहे, हां, ह्याच्यामध्ये आउटर लूप कोणतं आहे? आय. आणि इनर लूप कोणतं आहे तुमचं? जे. म्हणजे काय झालं, मग मी काय सांगितलं तुम्हाला, ठीक आहे, आउटर आणि इनरमध्ये आउटरच्या प्रत्येक डेटासाठी इनर लूप स्वतःच्या प्रत्येक व्हॅल्यू एक्झिक्यूट करणार. फक्त एवढं सांगतो. जेव्हा आउटरची व्हॅल्यू 0 आहे तर जो इनर लूप जे आहे तो इनर लूप जे त्याच्या प्रत्येक व्हॅल्यूला काय करणार? एक्झिक्यूट करणार. मग आउटरची व्हॅल्यू काय होईल? पुढची व्हॅल्यू त्याच्याकडे. आउटरची व्हॅल्यू संपली तर नाही ना, फक्त 0च नाही आहे ना, 1 आणि 2 पण आहे. मग आउटर 1ला घेणार आणि परत इनर लूप त्याच्या प्रत्येक व्हॅल्यूला एक्झिक्यूट करणार त्या 1साठी. मग तुमचा जो आउटर लूप आहे तो 2 घेऊन येणार. आउटर लूप कुणाला घेऊन येणार? 2ला घेऊन येणार. आणि इनर लूप परत त्या 2साठी, त्या 2 डेटासाठी इनर लूप स्वतःला प्रत्येक त्याच्या व्हॅल्यूला एक्झिक्यूट करणार, असं समजा. आणि हाच कन्सेप्ट कुठं पण चालतो. मग एका लूपच्या आतमध्ये किती पण लूप असू द्या, जसं की इथं मी तुम्हाला कोणतं लूप दिलं होतं? हे लूप दिलं होतं. म्हणजे हा तुमचं काय होतं? आउटर लूप. हा तुमचा काय होता? इनर लूप, बरोबर ना. हे तुमचं काय? इनर आहे. हां, पण इथं आता कसं लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला काय सांगितलं, आउटर इनरचं कॉम्बिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. हां, जे काय आहे तुमचं आउटर पण आहे आणि इनर पण आहे. हां, इनर कुणासाठी? आयसाठी तो इनर लूप आहे. आणि आउटर कुणासाठी येतो? के साठी. के काय आहे तुमचं? इनर लूप आहे. कुणाचं इनर लूप आहे? जेचं इनर लूप आहे. हां, के साठी आउटर लूप कोणता आहे? जे ना. लक्षात येतोय? हां, हा तुमचा काय आहे? आय आउटर लूप आहे. आयचं इनर लूप कोणतं आहे? जे. हां, मग मी तुम्हाला कन्सेप्ट काय सांगितलं आउटर इनरमध्ये? आउटरच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी त्याचं इनर लूप स्वतःला पूर्ण रोटेट करणार, पूर्ण फिरून घेणार, त्याच्या प्रत्येक व्हॅल्यूला तो एक्झिक्यूट करतो. मग आयची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे तर जे त्याला पूर्णपणे त्या 0साठी त्याचं लूप पूर्ण फिरून घेणार. आता त्याच्या आतमध्ये अजून एक लूप आहे. मग के पण काय करणार? ते जेच्या व्हॅल्यूसाठी के काय करणार? स्वतःला पूर्ण रोटेट करून घेणार. लक्षात येतं? आणि ह्याचं पूर्ण रोटेशन म्हणजे काय? या आयसाठी आय इक्वल टू 0 आहे पहिल्यांदा. मग इनर लूपचं रोटेशन पूर्ण कधी होईल? जेव्हा के पूर्ण रोटेट होईल, जेची व्हॅल्यू एक एक करून अपडेट होईल, परत के पूर्ण रोटेट होईल, परत जेची व्हॅल्यू काय होईल? एक एक करून अपडेट होईल. सो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? नेस्टेड लूप. फक्त नेस्टेड लूप म्हणतोय, परत फॉर नाही लावते, वाईल नाही लावते, नेस्टेड लूप. नेस्टेडचा अर्थ काय? एका लूपच्या आतमध्ये अजून एक लूप राईट कर. आणि सेकंड पॉईंट काय सांगतोय इथं, जेव्हा पण तुम्ही नेस्टेड लूप राईट करणार, एक असणार तुमचं आउटर लूप, एक असणार तुमचं इनर लूप.
आउटर लूपच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी इनर लूप स्वतःच्या सगळ्या व्हॅल्यूज एक्झिक्यूट करतो आणि तेव्हाच तो शांत होतो. तोपर्यंत तो शांत होणार नाही. मग जेव्हा आउटरची दुसरी व्हॅल्यू येईल, आउटरची न्यू व्हॅल्यू येईल, तेव्हा परत एकदा इनर लूप स्वतःचे सगळे व्हॅल्यूज एक्झिक्यूट करतो त्या न्यू व्हॅल्यूसाठी. बस एवढंच कन्सेप्ट. आले लक्षात? समजलं आहे? फॉर लूप, वाईल लूप व्यवस्थितपणे फॉर लूपला कसं राईट करायचं, वाईल लूपला कसं राईट करायचं, हां दोघांमधलं डिपेंडन्सी समजली. फॉर लूप कोणावरती डिपेंड असतो, वाईल लूप कोणावरती डिपेंड असतो, दोघांचा आतमधलं कोडचं एक्झिक्युशन कधी स्टार्ट होईल, फॉर लूपमध्ये जर आतमधलं कोडचं एक्झिक्युशन कधी स्टार्ट होईल आणि वाईल लूपमध्ये आतमधलं कोडचं एक्झिक्युशन कधी स्टार्ट होईल, हाच डिफरन्स तुम्हाला विचारला जाणार आहे. फॉर लूपमध्ये डिफरन्स काय, वाईल लूपमध्ये डिफरन्स काय. ठीक आहे. सो त्याचा एक चार्ट तुमच्यासमोर मांडणार मी. ठीक आहे. चार्ट तुमच्यासोबत शेअर करतो, आज व्हॉट्सअप ग्रुपवरतीच पोस्ट करतो मी तो चार्ट, त्याच्यामध्ये व्यवस्थित रीड करा. तेच लाईन्स आहे, फक्त स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये राईट केलेलं आहे व्यवस्थितपणे स्ट्रक्चरमध्ये. त्याला तुम्हाला फक्त वाचायचं आहे आणि त्याच वेमध्ये तुम्हाला समोरच्याला एक्सप्लेन करायचं आणि तेच सगळे कन्सेप्ट आपण प्रॅक्टिकली इथे इम्प्लिमेंट करून बघितलं. तेच मी तुम्हाला सांगतो. फॉर लूप कशावरती डिपेंड असतो, सिक्वेन्शियल डेटावरती डिपेंड असतो. बरोबर आहे. तो सिक्वेन्शियल डेटा ठरवणार ना किती वेळा तुमचं फॉर लूप रन होणार. बरोबर. पण वाईल लूपमध्ये कोण ठरवणार, कंडिशन ठरवणार. कंडिशन ट्रू आहे तर कोड रन होणार, कंडिशन फॉल्स आहे तर कोड रन होणार. बरोबर. फॉर लूप एक टाईम नंतर तुमचा ॲटोमॅटिकली स्टॉप होणार, पण वाईल लूप तुमचा ॲटोमॅटिक स्टॉप होणार का? जो वाईल लूप कधपर्यंत चालू राहील, जोपर्यंत त्याची कंडिशन फेलच होणार. म्हणून कंडिशन तुम्हाला डिसाईड करायची असते. सो हे सगळे पॉईंट्स तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढचा टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर चला, ऑनलाईन मेंबर्स समजलं आहे सगळ्यांना फॉर लूप, वाईल लूप? चला, सगळ्यांकडून कन्फर्मेशन हवं आहे. तुम्हाला आज डिफरन्स बिटवीनचंच पण चार्ट मी देतो, तुम्हाला अजून त्याच्यामध्ये लक्ष येईल. पुढचे आता आपले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे. ठीक. सगळेजण ॲक्टिव्ह आहे ना? तर सगळ्यांचं कन्फर्मेशन आलं पाहिजे. तुम्हाला जर का कन्फर्मेशन विचारतोय त्यासाठीच विचारतोय. काही पण डाऊट असेल लूप्समध्ये, काय कन्सेप्ट समजलं नसेल, कोणतं इम्प्लिमेंटेशन समजलं नसेल तर विचारा, कधीही विचारा. असं गरजेचं नाही का आज तुम्ही मला मागचे कन्सेप्ट विचारू शकत नाही. प्रिंट फंक्शनपासून ते लूप्सपर्यंत तुम्हाला जिथं पण डाऊट असेल त्याला समोर मांडा. ठीक आहे. लेक्चर संपल्यानंतर पण मांडा, लेक्चरमध्ये चालू असल्यावरती मांडलं तर अजून बेस्ट आहे. तिथं नाही मांडू शकत तर लेक्चर संपल्यावरती मांडा. ठीक आहे. जिथं अडचण येते शेअर करा, क्वेश्चन ग्रुपवरती पण पोस्ट करू शकता की असं कन्सेप्ट नाही समजलं, मी तिथं तुम्हाला थेरी फॉर्मॅटमध्ये एक्सप्लेन करेन. जे माझ्या हातामध्ये असेल स्टेप्स बाय तुम्हाला एक्सप्लेन करता येईल, तिथं स्टेप्समध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून द्या. ठीक आहे. ते वाचून तुम्ही तुमचा कोड इम्प्लिमेंट करू शकता, तिथून तुम्ही अजून शिकू शकता. सो तुमच्याकडे मल्टिपल वेज आहे शेअर करण्याचे, माझ्याकडे पण मल्टिपल वेज आहे तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड करण्याचे. ठीक आहे. सो कोणतं पण टॉपिक नसेल समजलं तर विचारा. बेसिक पायथॉन होतं आत्तापर्यंत मी एवढं सांगणार. सगळ्या प्रोग्रॅमिंगमधलं हा बेसिक पार्ट असतो लूपपर्यंत. सगळ्या प्रोग्रॅमिंग्समध्ये तुम्ही हे कॉमन कन्सेप्ट आता तुम्ही शिकणारच आहे. तुम्ही C++मध्ये जा, जावामध्ये जा, PHP सारख्या लँग्वेजेसमध्ये जा, तिथं पण तुम्हाला हे कन्सेप्ट बघायला भेटणार. ठीक आहे. फक्त प्रत्येकाला वेगवेगळे सिंटॅक्स आहे, प्रत्येकाला वेगवेगळं वर्किंग आहे, प्रत्येकाला वेगवेगळे नावाने डिनोट केलेलं आहे. इथं आपण प्रिंट म्हणतोय तर C++मध्ये आपण सी आउट सारखे कन्सेप्टला यूज करतो. सो प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये वेगवेगळं. इथं इनपुट फंक्शन येतं, तिथं सी इन सारखं जो वर्ड आहे तिथं यूज करून त्याला यूज केलं जातं. व्हेरिएबल्स डिक्लेअर करण्यासाठी तिथं वेगळे वेज आहे, पायथनमध्ये वेगवेगळे, पण कन्सेप्ट सेमच आहे. कारण प्रत्येक लँग्वेज वेगवेगळी म्हटल्यावरती प्रत्येकाचं कोड वेगवेगळ्या मेथड्समध्येच राईट केलं जाणार. लक्षात येतं. जावामध्ये तो अजून वेगळं जातं. एक साधं जर का प्रिंट आउटपुट स्क्रीनवरती मेसेज नुसतं डिस्प्ले पण करायचं, सो तुम्हाला बिग सेंटेन्स तुम्हाला राईट करायचं, system.ln सारखे प्रिंट आउट फंक्शन्स तुम्हाला तिथे यूज करून तुम्हाला कोडला एक्झिक्यूट करायचं. सो हा आत्तापर्यंतचा जो पार्ट होता बेसिकली तुम्हाला हे सांगायचं आहे की बेसिक होतं प्रोग्रॅमिंगचं पण प्रत्येक प्रोग्रॅमिंग लँग्वेजमधलं. आता इथून ॲक्च्युअल आपली पायथनची जर्नी स्टार्ट होईल, जिथं की 5 डेटा स्ट्रक्चर आपले 5 डेटा टाईप्स डीपमध्ये आपण पहिले स्टडी करू आणि मग आपण पुढचे सगळे फंक्शन्सला एक्सप्लोर करू. शुअर.
आहे आपल्याकडं टाईम अजून. नवीन फाईल बनवा. ठीक आहे, strings.py. पहिलं डेटा टाईप, 5 डेटा टाईप मी तुम्हाला जेव्हा डेटा टाईप्स मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो, स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी, हे 5 डेटा टाईप्स मी तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करवणार असं मी तुम्हाला तिथं पण सांगितलं आहे. ठीक आहे, सो आज आपण त्याचमधून पहिलं डेटा टाईप आपण स्टार्ट करू स्ट्रिंगमध्ये. प्रिव्हियस कन्सेप्ट थोडं रिकॉल करा. तुम्हाला स्ट्रिंग असं नाही मी काहीच सांगितलेलं नाही स्ट्रिंगबद्दल. हां, सगळ्यात पहिले तर स्ट्रिंग काय, तिथून आपण सुरुवात करू. हां, ठीक आहे, एक सेट ऑफ कॅरेक्टर, हां, सेट ऑफ डेटा जो की सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. पण खूप कशा फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे? कोट्सच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, बरोबर ना. जो डेटा कोट्सच्या आतमध्ये प्रेझेंट आहे तो त्याला आपण काय म्हणणार आहे? स्ट्रिंग म्हणणार आहे, बरोबर. स्ट्रिंग राईट कशी करायची आता? सिम्पल डेफिनेशन, ए सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, तुम्हाला म्हणायचं आहे ए सेट ऑफ कॅरेक्टर्स, ए सेट ऑफ डेटा म्हणू शकता तुम्ही त्याला. हां, जे की एनक्लोज आहे. कशामध्ये एनक्लोज आहे? सिंगल, डबल किंवा ट्रिपल कोट्सच्या आतमध्ये. त्या सगळं डेटाला आपण काय म्हणणार आहे? स्ट्रिंग. पायथनमध्ये आपण त्याला काय डिनोट करतो? ॲज ए स्ट्रिंग म्हणून आपण त्याला काय करणार आहे? डिनोट करणार, बरोबर. स्ट्रिंग काय आपली? सिंगल, डबल आणि ट्रिपल कोटच्या आतमधलं कंटेंट. सिंगल, डबल आणि ट्रिपल कोटच्या आतमधलं जो पण डेटा असतो त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग म्हणतो. स्ट्रिंगसाठी अजून एक लाईन मी राईट करणार आहे. जो स्ट्रिंग डेटा टाईप आहे तो सिक्वेन्शियल डेटा टाईप म्हणून कन्सिडर केलेलं आहे पायथनमध्ये. पायथनमध्ये आपण स्ट्रिंग डेटा टाईपला ॲज अ सिक्वेन्शियल डेटा टाईप म्हणून काय करतोय? कन्सिडर करतोय. म्हणूनच आपण त्याला फॉर लूपमध्ये आपण त्याला वापरलं होतं. लक्षात येते? फॉर लूपमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? इनच्या राईट साईडला इन ऑपरेटर फॉर व्हेरिएबल बनवायचं. इनच्या राईट साईडला तुम्ही काय राईट करणार? सिक्वेन्शियल डेटा. सिक्वेन्शियल डेटाची तिथं लिस्ट तुमच्यासमोर डिस्कस केली होती. तुमच्यासोबत सिक्वेन्शियल डेटाची लिस्ट तुमच्यासमोर मांडली होती. काय काय दिलं होतं मी त्याच्यामध्ये तुम्हाला? रेंज फंक्शन दिलं होतं, स्ट्रिंग दिलं होतं, लिस्ट दिलं होतं, टपल, सेट सारखे पण ऑपरेशन्स मी तुम्हाला तिथं सांगितली. पण मी तुम्हाला तिथं काय सांगितलं नव्हतं? इंटिजर, फ्लोट, बुलियन, नन हे डेटा टाईप्स तुम्ही काय नाही करू शकत? ॲज अ सिक्वेन्शियल डेटा टाईप म्हणून कन्सिडर नाही करू शकत. चालेल. सिम्पल सांगतोय. स्ट्रिंग काय तुमचं? एक सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे पायथनमध्ये. आणि म्हणूनच जर का मी त्याला म्हणतोय सिक्वेन्शियल डेटा टाईप, म्हणूनच काय म्हणतोय मी? त्या स्ट्रिंगच्या प्रत्येक कॅरेक्टरला मी काय घेऊ शकतो? त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो, बरोबर ना. जेव्हा फॉर लूप स्ट्रिंगवरती चालला होता तर पायथननी पण एक एक कॅरेक्टर घेतलं होतं आणि आयमध्ये स्टोअर केला होता. पायथननी एक एक कॅरेक्टर घेतला होता आणि आयमध्ये स्टोअर केला होता. आणि फॉर लूपच्या आतमध्ये जाऊन त्या एक एक कॅरेक्टरवरती मग तुम्ही काय पण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता ना, बरोबर. सो त्याच केसमध्ये म्हणून आपण जर का तुमचं स्ट्रिंग सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे पायथनमध्ये तर आपण त्या स्ट्रिंगच्या प्रत्येक कॅरेक्टरचा ॲक्सेस घेऊ शकतो. आणि जर का तुम्हाला त्या डेटाचा त्या स्ट्रिंगमधल्या प्रत्येक कॅरेक्टरचा ॲक्सेस भेटलं तर तुम्ही त्या कॅरेक्टरसोबत काही पण करू शकता. पाहिजे तो ऑपरेशन्स त्या कॅरेक्टरवरती परफॉर्म होऊ शकतो. अंडरस्टँड करा व्यवस्थितपणे. आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला घेऊन जातो स्ट्रिंगमध्ये. आता मला स्ट्रिंगमधले क्रिएटिंग स्ट्रिंगला क्रिएट कसं करायचं, बरोबर. स्ट्रिंगला आपण क्रिएट कसं करणार. आता कसं क्रिएट करायचं ते तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. ठीक आहे, पहिली तुमच्याकडं मेथड आहे स्ट्रिंगला क्रिएट करण्यासाठी. सिंगल कोट्समध्ये तुम्ही राईट करू शकता तुमचा डेटा.
सिंगल कोटमध्ये तुम्ही डेटाला काय करणार तुमचं राईट करणार. ठीक आहे. सेम तुमच्याकडं मेथड आहे डबल कोट्समध्ये राईट करण्याची. सेम तुमच्याकडं मेथड आहे ट्रिपल कोट्समध्ये डेटा राईट करण्याची. सो 3 वेज आहे. पहिली आहे सिंगल कोट, दुसरी आहे डबल कोट आणि तिसरी आहे ट्रिपल कोट. प्रिंट करायचे S1 S2 S3. काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे? नाही ना. कसा आला तुमचा डेटा? सेमच आलाय, काही फरक नाही. सेफ पॅरामीटर लक्षात आहे सगळ्यांच्या का नाही आहे ना? सेफ पॅरामीटर प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये काय करणार? डेटा सेपरेट करण्याचं काम करणार. कशाने डेटा सेपरेट होते तुमचं? डेटा कशाने सेपरेट होतो? काय? स्लॅश एन. कोणतं स्लॅश एन येतं? हां, बॅकस्लॅश. बॅकस्लॅश एन. ते काय म्हणतो आपण त्याला? नाव काय त्याला पायथनमध्ये? एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. बरोबर. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे याच्यामध्ये? बॅकस्लॅश. तुमचा एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. तुमचा एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर फॉलोड बाय अ कॅरेक्टर आहे. तर फॉलोड बाय कॅरेक्टर कोणतं आहे याच्यामध्ये? एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे तुमचं? बॅकस्लॅश. हां, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर इज ए फॉलोड बाय अ कॅरेक्टर असं स्टेटमेंट असतं. नीट लक्ष द्या. कधी पण एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे तुमचं? बॅकस्लॅश. आणि तुमचा जो एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे ना, तो नुसतं कॅरेक्टर नाही आहे, तो फॉलोड बाय कॅरेक्टर आहे. आणि कोणत्या कॅरेक्टरनी फॉलो झालेला आहे? तो एन कॅरेक्टरनी फॉलो करतो. लक्षात येतं? सो हा जो एन कॅरेक्टर आहे त्याचं वर्किंग काय? जेव्हा तो एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरसोबत लावलं जातं न्यू लाईनला, म्हणजे प्रत्येक डेटा तुमचा कशाने सेपरेट झाला? न्यू लाईन. आहे डोक्यात लक्षात? एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. शुअर. समजलंय स्ट्रिंग कसं क्रिएट करायचे? सो आता आपण जाऊ टाईप चेक करू. आता टाईप कशाने चेक करायचं? प्रिंट करा आणि टाईपला चेक करा. S1 ला काय यायला पाहिजे आउटपुट स्क्रीनवरती? STR. सक्सेसफुली म्हणजे आपली स्ट्रिंग क्रिएट झाली, डेटा व्हेरिएबलमध्ये स्टोअर पण झाली. हां, आणि STR पण त्याचा क्लास काय झालेला आहे तर क्रिएटिंग झाला. क्रिएट एम्प्टी स्ट्रिंग. काय क्रिएट करायचं आता? एम्प्टी स्ट्रिंग. नावच देतो एम्प्टी स्ट्रिंग. काय असतं एम्प्टी स्ट्रिंग? कशी क्रिएट करायची पायथनमध्ये एम्प्टी स्ट्रिंग? हां, नीट लक्ष द्या. एक S4 नावाचं व्हेरिएबल बनवतो आहे. हा झालं तुमचं स्टार्टिंग कोड. हां, हा तुमचा काय स्टार्टिंग कोड. हां, आणि त्याच्यासोबत लगेच लावायचं त्याचं एंडिंग कोड.
स्टार्टिंग कोट एंडिंग कोट, त्या स्टार्टिंग आणि एंडिंग कोटच्या मध्ये काहीच पास नाही झाला पाहिजे. हां, हवासुद्धा पास नाही झाली पाहिजे त्याच्यामध्ये, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, एम्प्टी स्ट्रिंग. एक साधं स्पेससुद्धा जर का मी याच्यामध्ये दिलं तर तो एम्प्टी राहिली का, नाही राहिली. स्पेससुद्धा कॅरेक्टर आहे, स्ट्रिंगच्या आतमध्ये प्रत्येक गोष्ट एक कॅरेक्टर आहे. एक फुल स्टॉपसुद्धा पायथन ॲज ए कॅरेक्टर म्हणून समजणार आहे त्याला. हां, पायथन त्याला काय कन्सिडर करणार आहे, एक फुल स्टॉपला, एक स्पेसला, कोणतं पण सिम्बॉल असो एक कॅरेक्टर म्हणून कन्सिडर करणार. त्याच्यासाठी लक्षात आहे, ही पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये फिट करा. स्पेस, सिम्बॉल्स, लेटर्स, तुमच्या या कीबोर्डमध्ये काही पण असू द्या, जेवढे पण काही कीज प्रेझेंट आहे, तुम्ही काही पण प्रेस केलं, जर का त्याचं त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये हे आलं, काहीतरी यूज आलं, त्याच्यामध्ये पुट झाला तो, तर त्याला एक पायथन तर त्याला एक कॅरेक्टर म्हणून कन्सिडर करा. सो एम्प्टी स्ट्रिंग कुणाला म्हणणार नाही, जे पूर्ण मोकळी, त्याच्यामध्ये एक सिंगल स्पेस पण नाही, म्हणजे स्टार्टिंग कोट आहे एंडिंग कोट आहे, त्याच्यामध्ये काहीच प्रेझेन्स नाही आहे, त्याला आपण काय म्हणणार, एम्प्टी स्ट्रिंग. लक्ष द्या व्यवस्थितपणे. आता मी जेव्हा कोड रन करतोय तेव्हा एम्प्टी स्ट्रिंग कशा पद्धतीने प्रेझेंट असते आउटपुट स्क्रीनवरती, एक एम्प्टी लाईन म्हणून प्रेझेंट होते. लक्षात येत आहे, एम्प्टी स्ट्रिंगला जेव्हा तुम्ही प्रिंट करणार, एम्प्टी स्ट्रिंगला जेव्हा तुम्ही सांगताय आउटपुट स्क्रीनवरती शो करा, तर कसं शो करायचं एखादे, बरोबर ना. सो पायथन कशा पद्धतीने शो करतो, एक एम्प्टी लाईन म्हणून शो करतो. की मी ज्याला हायलाईट केलेलं आहे आउटपुट स्क्रीनवरती बघा, ज्याला हायलाईट केलेलं आहे ती काय आहे तुमची एम्प्टी लाईन. सो एम्प्टी स्ट्रिंग कशी क्रिएट करायची, कोट्स, दोन कोट्स लावायचे, स्टार्टिंग कोट एंडिंग कोट, त्या दोघांच्या मध्ये काहीच डेटा पास नाही करायचा, तो काय झालं तुमचं एम्प्टी स्ट्रिंग झालं. आणि एम्प्टी स्ट्रिंग पायथन आउटपुट स्क्रीनवरती कसं घेऊन येतो, जर का तुम्ही सांगितलं पायथनला एम्प्टी स्ट्रिंगला आउटपुट स्क्रीनवरती घेऊन या, सो पायथन कसं प्रेझेंट करतो, एम्प्टी लाईन म्हणून प्रेझेंट करतो. दोन्ही पण पॉईंट नोट डाऊन करा. एम्प्टी स्ट्रिंग कशी क्रिएट करायची, स्टार्टिंग कोट एंडिंग कोट, आणि तीच एम्प्टी स्ट्रिंग जर का पायथनने आउटपुट स्क्रीनवरती घेऊन आला तर एम्प्टी लाईन म्हणून ती प्रेझेंट होते. प्रेझेंटी ऑन केली, प्रेझेंटी लावून घ्या. ठीक आहे, समजलं इथपर्यंत स्ट्रिंग बेसिकच शिकवलंय. आज तुम्हाला काय जास्त स्ट्रिंगबद्दल नाही सांगितलं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा पार्ट स्टार्ट करू, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. ठीक आहे, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स, जिथं आपल्याला आपण कारण असं स्टेटमेंट दिलेलं आहे इथं की स्ट्रिंग काय तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे, म्हणून आपण त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरचा ॲक्सेस घेऊ शकतो. मग त्या प्रत्येक कॅरेक्टरचा आता ॲक्सेस कसं घ्यायचं त्याला आपल्याला समजावं लागेल. मग त्या प्रत्येक कॅरेक्टरवरती कसं काहीतरी ऑपरेट करायचं, त्या प्रत्येक डेटावरती कसं काही ऑपरेशन परफॉर्म करायचं ते पण समजून घेऊ आता उद्याच्या लेक्चरमध्ये. सो उद्या महत्त्वाचा कन्सेप्ट असेल इंडेक्सिंग स्लायसिंग, जे की थ्रू आउट द तुमच्या पूर्ण पायथन प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला यूज होईल. ॲज मी तुम्हाला असं सांगेल की डेटा सायन्समध्ये पण तुम्हाला इंडेक्सिंगचा कन्सेप्ट लागणार आहे. सो व्यवस्थितपणे अंडरस्टँड करायचं इंडेक्सिंग स्लायसिंगला. मग आपण मेथड्स, वेगवेगळे फंक्शन्स, स्ट्रिंगचे फंक्शन्स आणि मेथड्स आपण उद्या स्टडी पण करू. जर का इंडेक्सिंग स्लायसिंग झालं आपलं लवकर, तर मेथड्स आणि फंक्शन्स पण उद्याच्याच लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. सो जर का तुम्हाला इच्छा असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये येण्या अगोदर फक्त इंडेक्सिंग स्लायसिंग काय असतं कन्सेप्ट बेसिकली फक्त बघून घ्या तुमच्या एंडनी. हां, सर्च करा गुगलला जाऊन, नोट्स रीड करा, तुम्हाला जसं वाटतंय तसं त्या पद्धतीने. नाही तर मी तर उद्या तुम्हाला बेस्ट वेमध्ये तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्हाला एक्सप्लेन करायला मी बघतो सोप्या पद्धतीने. चल, सगळ्यांना सेम ऑनलाईन मेंबर्स तुमच्यासाठी. ठीक आहे.
स्ट्रिंगला नोट डाऊन करा व्यवस्थितपणे, अंडरस्टँड करा. स्ट्रिंग काय, स्ट्रिंग क्रिएट कशी करायची, स्ट्रिंग क्रिएट झाली का नाही झाली ते चेक कसं करायचं, म्हणजे की टाईप फंक्शनचा यूज करून ती स्ट्रिंगच आहे का नाही हा कसा चेक करायचं, आणि एम्प्टी स्ट्रिंग कशी क्रिएट करायची ते पण तुम्हाला दाखवा. एम्प्टी स्ट्रिंगचा आउटपुट कसा आउटपुट स्क्रीनवरती येतो ते पण पॉईंट नोट डाऊन करा. असाइनमेंट केली सगळ्यांनी सबमिट जे राहिले होते. हां करा आज. चेक करावं लागेल. नाही पण सेपरेट राईट करा. ठीक आहे, सेपरेट राईट करा आणि चेक करा. शैलेशने प्रश्न केला आहे, क्वेश्चन नंबर 9 नाही समजलं आहे. प्रोग्राम टू चेक लिमिट whether a given variable is an instance is int and using the substance function. ठीक आहे सर, लक्ष द्या. क्वेश्चन काय होतं तुमचं, असं क्वेश्चन आहे. त्याला आपण सॉल्व करू व्हेरिएबल्समध्ये सॉल्व करू, कारण तिथंच मी तुम्हाला टाईप फंक्शन इंट्रोड्यूस करून दिलं होतं. सगळ्यांनी हा क्वेश्चन कसा सॉल्व केला मग, ज्यांनी असाइनमेंट अपलोड केली? अच्छा, नाही केला ना. ज्यांनी नाही केलं ते ठीक आहे, मग विचारलं का नाही? हां का, तेवढंच आहे की एक नवीन फंक्शन तुम्हाला इथे इंट्रोड्यूस करून देतोय. ठीक आहे, इज इन्स्टन्स फंक्शन. ठीक आहे, इज इन्स्टन्स फंक्शन जो क्वेश्चन होता तुम्हाला बेसिकली की तो इंटिजर आहे का नाही हा चेक करण्यासाठी. ठीक आहे, सो टाईप तर तुमच्याकडे आहेच. टाईप तुम्हाला काय दाखवते बेसिकली, जो फंक्शन आहे तो इंट आहे का नाही. पण आपल्याला काय दाखवलं त्यांनी, कोड काय होतं आपलं, राईट ए प्रोग्राम टू चेक अँड प्रिंट वेदर ए गिवन व्हेरिएबल इज एज इन्स्टन्स इज इंट ऑर नॉट. ठीक आहे, इन्स्टन्स आपल्याकडे डायरेक्ट एक फंक्शन पायथनमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, हा बेसिकली फंक्शनला आता इम्प्लिमेंट कसं करायचं ते पण समजून घ्या.
सिंटॅक्स पहिले दाखवतो. पहिले सिंटॅक्स राईट करू आपण. इज इन्स्टन्स, जसं राईट केलेलं आहे तसंच इज इन्स्टन्स. त्याच्या आतमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला दोन त्याच्यामध्ये पॅरामीटर्स काय करायचे, पास करायचे. म्हणजे की दोन डेटा पास करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. पहिला आहे तुमच्यासाठी व्हेरिएबल. सगळ्यात पहिले तुम्ही काय पास करणार, तुमचं व्हेरिएबल. आणि दुसरं तुम्ही पास करणार सिम्पल तुमचं डेटा टाईप. काय पास करणार तुम्ही, डेटा टाईप. एवढंच आहे तुमचं कोड. त्याच्यामध्ये तो तुम्हाला रिटर्न करणार ट्रू किंवा फॉल्स. ट्रू आलं तर तो इन्स्टन्स त्यालाच रिलेट करतोय. ट्रूचा अर्थ काय, म्हणजे की जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलमध्ये जो पण डेटा आहे तो डेटा, सपोज काय म्हणतोय मी तुम्हाला कोड लिहून तुम्हाला अजून एक्सप्लेन करतो. सपोज ए इक्वल टू 10. मला सांगा ए काय, नाही ए काय, व्हेरिएबल. व्हेरिएबलचा डेटा कोणता आहे, इंटिजर डेटा. म्हणजे 10 डेटा स्टोर. व्हेरिएबलमध्ये डेटा काय स्टोर आहे, 10. त्या डेटाचा टाईप काय, इंटिजर, बरोबर. सो त्याला मी टाईपनी तर हे करू शकतो. जर का तुम्ही टाईप फंक्शननी पण इम्प्लिमेंट केलं असेल तरी वेल अँड गुड आहे तिथपर्यंत. पण तुम्हाला नवीन फंक्शन काय दाखवतं, इज इन्स्टन्स म्हणून दाखवतंय. ठीक आहे. इज इन्स्टन्स आता कसं इम्प्लिमेंट करणार आहे त्याला, डायरेक्टली प्रिंटमध्ये पण करू शकतो आपण किंवा इफ शिकवलेलं आहे तुम्हाला, इफ स्टेटमेंट शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू, इज इन्स्टन्सला काय करू, राईट करू. आणि त्याच्या आतमध्ये इज इन्स्टन्सच्या आतमध्ये काय पास करायचं आहे, पहिलं तर व्हेरिएबल पास करायचं आहे. डॉट कॉमा करून काय पास करायचं, इंट पास करायचं. काय करायचं, इंट. आता शॉर्ट फॉर्म त्यांच्या लक्षात घ्यायचं तुम्ही. इथून पुढं आता सुरुवात करा. इंटिजरला आपण कशाने डिनोट करणार, INT. फ्लोटला फ्लोटच आहे. स्ट्रिंगला STR म्हणून आहे. बुलियनला बुल म्हणून आहे. हां, नन जो आहे त्याला ननच आपण कन्सिडर करतो. बाकी लिस्ट, सेट, टपल ते सेमच आहे. लिस्टला लिस्टच आहे, सेटला सेटच आहे, टपलला टपलच आहे. डिक्शनरीला फक्त तुम्ही डिक्ट म्हणून रेफर करता, DICT. ठीक आहे. कोलन. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. तरी असं एल्सला तुम्ही रन करू शकता. या प्रिंट स्टेटमेंटला कॉपी करू शकता आणि इथं प्रिंट करू शकता. इथं काय लिहिणार तुम्ही, काय अशा आला. ए इज इन्स्टन्स ऑफ इंट. लक्षात येतं. हां, इथं जर का मी फ्लोट केला तर काय होईल, ए इज नॉट एन इन्स्टन्स ऑफ इंट. म्हणून तुम्हाला इथं कंपल्सरीच आहे इंटला शो करा. ठीक आहे. तुम्हाला पॉईंट पण दिलं होतं. तुम्हाला असाइनमेंट्समधून पण नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात. ठीक आहे. सो असे इम्प्लिमेंट करत जा. आता पायथनमध्ये व्हेरियस फंक्शन्स अवेलेबल आहे. जेवढे मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार तेवढे कमीच आहे असं समजा. काही फंक्शन्स तुम्ही आत्ता चालता चालता शिकणार आहे. काही फंक्शन्स जेव्हा जसं जसं तुम्ही पुढं जाणार डेटा सायन्स मशीन लर्निंगमध्ये तिथं शिकणार आहे. प्रोजेक्ट्स बनवू तिथं अजून तुमच्यासमोर वेगवेगळे फंक्शन्स आहेत. जसं तुमच्यासमोर प्रॉब्लेम स्टेटमेंट, जेवढे प्रॉब्लेम स्टेटमेंट मी तुमच्यासमोर मांडू शकतो तेवढे मांडणार. त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही नवीन नवीन काही ना काहीतरी शिकत राहा. लक्षात घ्या. याच्यामध्ये शिकण्यासारखं फक्त काय होतं, एवढंच पार्ट होतं. बाकी इफ आणि एल्स तर मी तुम्हाला शिकवलं होतं. एवढं हेच तुम्हाला समजायचं होतं. इज इन्स्टन्स काय, बेसिकली एक असं फंक्शन आहे जे की चेक करतो आहे व्हेरिएबलमध्ये तोच डेटा टाईप प्रेझेंट आहे का नाही. जर का असेल तर ट्रू आहे, नसेल तर फॉल्स आहे. एवढंच वर्किंग आहे इज इन्स्टन्स फंक्शन्स. येतोय लक्षात. येस, सौरभनी पण आन्सर दिलेलं आहे. इज इन्स्टन्सचं तुम्ही यूज करू शकता.
समजलं? इज इन्स्टन्स काय व्यवस्थितपणे. अजून असाइनमेंट्समध्ये कोणाला डाऊट आहे? कोणतं पण क्वेश्चन असेल, जसं शैलेशनी पुट केलेलं आहे तसं फंक्शन तुम्ही तसं क्वेश्चन नंबर पण पुट केलं तरी चालेल. असाइनमेंट माझ्याकडे मी उघडून बघू, नाही तर असं क्वेश्चन्स तुम्ही पुट करू शकता. Using the substance function. हा क्वेश्चन सबस्टन्सच होता का तिथं असाइनमेंटमध्ये? चेक करू शकता एकदा.